आता पुण्यातली एक धक्कादायक बातमी आहे। पुण्यामध्ये कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार उघडकीला आला। एका महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करत काही पोलिसांनी तिच्याकडून चक्क 7 लाखांची खंडणी उकळली आहे। गंभीर बाब म्हणजे महिलांच्या रक्षणासाठी निर्माण केलेल्या दामिनी पथकातील एका पोलिसाचाही त्यात समावेश आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे बघूया। पुण्यात खाकी वर्दीतले खंडणीखोर, महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून उकळली खंडणी। दामिनी पथकातील महिला पोलीस खंडणीखोर। पुणे पोलीस दलातील सोनाली हिंगे। मुलींनो, घरातून निघून जाताना अगदी 10 वेळा विचार करा, कारण तुम्ही ज्याला आयुष्य समजता ना, तोच तुमचं आयुष्य कधी उद्ध्वस्त करेल हे तुम्हाला समजणार देखील नाही। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली आणि सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली हिंगे। पुणे शहर दामिनी पथक तुमच्या मदतीला आहे, त्यामुळे घाबरू नका। स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा, स्वतःची सुरक्षितता पाळा। सोनाली हिंगे सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे। महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला। एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपये उकळल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी या प्रकरणातील संशयित आरोपींची नाव आहे। मात्र या प्रकरणाची खरी चर्चा झाली ती सोनाली हिंगेच्यामुळे। कोण आहे सोनाली हिंगे, एक नजर टाकूया। सोनाली हिंगे ही कबड्डीपटू आहे, रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे। पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकातील पोलीस आहे। मुलींच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ती विशेष चर्चेत आली। कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलेल्या सोनाली हिंगेनं स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास केला। गेल्या 12 वर्षांपासून ती पुणे पोलीस दलात कार्यरत आहे। वाहतूक विभाग, कोंढवा पोलीस स्टेशन, शिवाजीनगर इथं तिनं कर्तव्य बजावलं। तुमच्यावर पॉक्सको अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल अशी भीती या पोलिसांनी दाखवली। तुमच्यावर कारवाई केली जाईल असं सांगत प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली। अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीनं प्राचार्य महिलेनं ही रक्कम या पोलिसांना दिली। मात्र हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्यानं त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला। याच्यामध्ये या मुलीची काही तक्रार होती। ती तक्रार जी आहे त्या तक्रारीबरोबरच तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला उद्युक्त करण्यात आलं की पॉक्सो च्या पद्धतीची तक्रार, सेक्शुअल हॅरेसमेंटच्या प्रकारची तक्रार द्यावी आणि मग ती तक्रार जी आहे ती घेऊन संबंधित जे या गुन्ह्यातले आरोपी PSI महोदय आहेत ते प्राचार्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांना घाबरून, त्यांना भीती घालून, संस्थेला भीती घालून काही दिवसांमध्ये, त्या 8 ते 10 दिवसांचा हा सगळा कालावधी आहे, याच्यामध्ये त्यांच्याकडून सुरुवातीला 10 लाख रुपयाची बोलणी, नंतर जवळपास 7 लाख रुपये उकळल्याचा प्रकार हा दिसून येतोय। दामिनी पथकाशी संबंधित असलेल्या महिला कर्मचाऱ्याचं नाव या प्रकरणात आल्यानं प्रकरण अधिक संवेदनशील बनलंय। आता कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर सामान्यांनी मदत मागायची कुणाकडे, असा सवाल या घटनेमुळे निर्माण झाला। चंद्रकांत खुंदे, झी 24 तास, पुणे।